महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्षांच्या जागा वाटपांसाठी बैठका सुरू आहेत। सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची काय स्थिती आहे तेही आपण पाहूया। मुंबई महापालिकेमध्ये महायुतीत भाजप 140 तर शिंदेची शिवसेना 87 जागा लढणार अशी प्राथमिक माहिती आहे। याशिवाय आठवलेंच्या आरपीआयला भाजपच्या कोट्यातून जागा दिल्या जाणार आहेत। मात्र अजूनही 10 ते 12 जागांवर युतीत पेच फसलाय। पेच सुटलेल्या जागांवर भाजपची येत्या काही तासांमध्ये पहिली यादी जाहीर होणार आहे। दुसरीकडे ठाकरे बंधूंची युती घोषित झाल्यानंतर जागा वाटप देखील जवळपास पूर्ण झालंय। मात्र कोण किती जागा लढवणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे। दोन्ही बाजूने एबी फॉर्म वाटपाचीही सुरुवात झाली आहे। मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढत असून वंचित आघाडीशी बोलणी सुरू आहे। शरद पवार यांची राष्ट्रवादी ठाकरेंसोबत जाण्याच्या चर्चा होत आहेत आणि अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबईमध्ये स्वतंत्रपणे लढणार आहे। ठाणे महापालिकेत प्राथमिक माहितीनुसार युतीत शिंदेची शिवसेना 84 तर भाजप 47 जागा लढवू शकते। अजित पवार यांची राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढणार आहे। महाविकास आघाडीमध्ये ठाकरे बंधूंसह शरद पवार यांची राष्ट्रवादी लढेल। अद्याप मात्र फॉर्म्युला समोर आलेला नाही, तर काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलाय। नवी मुंबई शिंदे भाजपचे स्थानिक नेते स्वबळाचा नारा देत आहेत। दुसरीकडे वरिष्ठ पातळीवरती युतीसाठी चर्चाही होत आहे। भाजपचे गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आतापर्यंत 2 बैठका झाल्या, मात्र फॉर्म्युला समोर येऊ शकलेला नाही। अजित पवार यांची राष्ट्रवादी नवी मुंबईमध्ये स्वतंत्रपणे लढेल। ठाकरे बंधूंसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीने युती केली आहे आणि काँग्रेसने ठाण्यानंतर नवी मुंबईमध्येही स्वबळाचा नारा दिलाय। पनवेल महापालिकेत भाजप आणि शिंदेची शिवसेना दोन्ही स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे। युतीसाठी आतापर्यंत 2 बैठका झाल्या असल्या तरी स्थानिकांचा स्वबळासाठी आग्रह आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी पनवेलमध्ये स्वतंत्रपणे लढणार आहे। दुसरीकडे शेकाप, ठाकरे बंधू, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसने युती केली आहे। मात्र जागा वाटपाचा आकडा हा समोर आलेला नाही। कल्याणमध्ये भाजपने 50 ते 55 तर शिंदेच्या शिवसेनेने 66 जागांची मागणी केली आहे। एकनाथ शिंदे आणि भाजपच्या रवींद्र चव्हाणांमध्ये 3 बैठका होऊनही जागा वाटपाचा पेच कायम आहे। इथे ठाकरे बंधू युतीत लढणार आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर काँग्रेसच्या युतीची चर्चा सुरू आहे। उल्हासनगर महापालिकेत 12 जागांवरून महायुतीचं समीकरण रखडलंय, त्यामुळे अंतिम फॉर्म्युला पुढे येऊ शकलेला नाही। अजित पवारांची राष्ट्रवादी इथेही स्वबळावर लढणार आहे। दुसरीकडे ठाकरे बंधूंनी इथे युती घोषित केली आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र लढण्याच्या चर्चा करताय, मात्र अद्याप जागा वाटप ठरलेलं नाही। वसई विरार महापालिकेत हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी, मनसे आणि काँग्रेस यांची युती झाली आहे, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना, भाजप आणि शिंदेची शिवसेना शिवाय अजित पवार यांची राष्ट्रवादी हे पक्ष स्वतंत्रपणे लढणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून वसई विरार महापालिकेत हितेंद्र ठाकूर यांचं वर्चस्व राहिलंय। यंदा विधानसभेत पानिपत झाल्यानंतर ठाकूर यांच्यासाठी महापालिका निवडणूक ही प्रतिष्ठेची बनली आहे। मीरा भाईंदर महापालिकेत भाजप आणि शिंदेची शिवसेना सोबत लढणार आहे। इथे अजित पवारांनाही सोबत घेण्याच्या चर्चा होत आहे, पण जागा वाटपाचा आकडा हा अद्यापही ठरलेला नाही। दुसरीकडे ठाकरे बंधूंसह इथे महाविकास आघाडी ही एकत्रितपणे लढणार आहे।